आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जुना जालना परिसरातील मटन मार्केटमध्ये गोवंश हत्या होत असल्याची गुप्त माहिती बजरंग दल आणि गौरक्षकांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गौरक्षक पोलिसांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संबंधित दुकानावर छापा टाकून पोलिसांनी कथित गोमांस जप्त केले. मात्र या कारवाई दरम्यान बजरंग दल कार्यकर्ते आणि खाटीक समाजातील काही नागरिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि काही वेळातच या वादाचे रूपांतर मोठ्या राड्यात झाले. टोन आक्रमक आणि संताप व्यक्त करणारा. पोलिसांसमोरच हल्ला झाल्याचा आरोप. बजरंग दल आक्रमक. पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असतानाच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर काही नागरिकांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोलिसांसमोरच झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आम्ही प्रशासनाला पूर्वकल्पना देऊनच कारवाई केली होती, त्यामुळे गौरक्षकांना पोलीस संरक्षण मिळणे गरजेचे होते, असा संतप्त सवाल बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. टोन घटनाक्रमाचे वर्णन. मांस घेऊन थेट महापालिकेत ठिय्या. या घटनेनंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. जप्त केलेले कथित गोवंशाचे मांस घेऊन कार्यकर्त्यांनी थेट महापालिका गाठली आणि महापालिका परिसरातच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गोवंश हत्या थांबवा आणि अवैध मटन मार्केटवर कारवाई करा, अशी जोरदार मागणी करत कार्यकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. टोन सवाल उपस्थित करणारा. मनपाच्या जागेवर अवैध मटन मार्केट कसे? संबंधित मटन मार्केटची जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचा दावा करत अशा अनधिकृत मार्केटवर आतापर्यंत कारवाई का झाली नाही, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. महापालिकेचे अधिकारी आणि यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण होते का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. तसेच हे अनधिकृत बांधकाम तातडीने जमीनदोस्त करण्याची मागणी लावून धरली. टोन जलद घडामोडी बहीधडक कारवाईचा टोन. ठिय्या आंदोलनाचा दणका. मनपाची मटन मार्केटवर धडक कारवाई. बजरंग दलाच्या या आक्रमक ठिय्या आंदोलनानंतर महापालिका प्रशासन तातडीने हरकतीत आले. जुना जालना परिसरातील संबंधित मटन मार्केटवर महापालिकेने थेट हातोडा चालवत धडक कारवाई सुरू केली असून अतिक्रमणे हटवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. टोन शेवट भाय शांत पण गंभीर. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी. मोठा फौजफाटा तैनात. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कथित गोमांस जप्ती, हल्ल्याचे आरोप आणि मटन मार्केटवर झालेली मनपाची ही हातोडा कारवाई यामुळे सध्या जुना जालना परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी पोलीस प्रशासन नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.